गुरुभ्यो नमः. वाल्केश्वरा काशीमठाक आशिल्ल्या दोन्ही वृंदावनाक साष्टांग नमन करून सुधींद्र तीर्थ स्वाम्याला हरिद्वारांत आशिल्ल्या वृंदावनाक नमन करून सम्यमेंद्र तीर्थ स्वाम्याला चरणांक वंदन करून आजी हांव कृष्णा प्रभू गजेंद्र मोक्ष भागवतांतूल अष्टम अध्यायांतू आशिल्ली एक कथा तुमकां सांगची आयल्या. तशी पळोवचें गेल्यार ही कथा तुमकां सगळ्यांक गोत्त आसा. त्रिकुटा पर्वतारी एक गजेंद्र म्हणल हस्ती म्हणजे कशी हस्तेल रायू रक्तालो. ताका राणी चेडूं नात्र मस्त तागेले मित्र परिवार पुरो आशिल्ले. आता त्रिकुटा पर्वतमाळ कसलें म्हणून आमकां एक मना येता. त्रिकुटा पर्वतमाळी काम क्रोध आणि लोभ आशिल्लो तो पर्वत आणि त्या पर्वतार तो रपतालो आणि लायकून भोंवता एकाड तेकाड वताना एक दिसाक चंद लायक तण दिसलें. आता तण दिसल्यामुळे कुठल्या प्रत्येक लागूच जलविहार करूया म्हणून ताका मन आयलें. जलविहार करूया म्हणून मन आयलें. कुठे ताण तागेले संपूर्ण परिवारांक मित्र परिवारांक सगळ्यांक सांगलें चलो हांव उदकान देंवता आसा, तुमकां कोण कोण उदकान देंवचें आसा तांणी सगळ्यांनी येयाती म्हणून. आता तुमी पळयाती आमी हरिद्वारांत गेल्या नंतर कशी गंगा न्हंयचे स्नान करका म्हणून येयाती म्हणून कुठले सगळे पटापटा सगळे जण गंगा न्हंय वचून स्नान करच्या येता ती तशींच तो गजेंद्रान सांगली कुडले सक्कळ तागेल्या परिवारांच्या खुशी जाल्ली. सक्कळ जन उदकान देवली ती आणि उदकान देवनूच सक्कळ जन त्या उदकांतून आनंद जलविहाराचो आनंद घेता आशिल्ली ती. ह्या जलविहारात आनंद घेत असताना एक शिसुडीन मग ताका मगर म्हणटा ती क्रोकोडाईल त्या शिसुडीनं तागेलो पाय धरलो. गजम हस्ती हो स्थलचर मग तो उदका भायर तागेली ताकद मस्त आसा जाल्यार मगर शिसुडी ही जलचर तिगेली ताकद चड खंयचे कडेन उदकांतून. परिणाम अशें जालो की तीन तागेले पांय घट्टी धरले हाका सुद्दां कळय न्ही आनी मागीर तीन ताका हगूर तांडून उदकान मदें दवरच्या प्रयत्न केलो आनी तेन्ना ताका कळ्ळें की हो म्हूण म्हगेलो पाय दुखता म्हणून कसलें म्हणून तो पाय सोडवाच्या गेल्लो. जा सोडवाच्या वता आसतना ताका मनाक गेलें की कोण की म्हगेलो पाय धरला म्हणून. तो जोरान त्राण लावन पाय सोडवाच्या गेलो जाल्यार त्या शिसुडीन तागेले पाय सोणी ताण ते कष्ट तागेले त्या पांया रगत जिके वयर येवन ते पळोवन तागेलो बायलो तागेले चेडूं तागेले नात्र तागेले दोस्त सक्कड जन तागेले हेल्पा खातीर मदती खातीर धांवली ती. ताका भायर तांडून काडया म्हणून मस्त प्रयत्न केले. कितले प्रयत्न केल्यार शिसुडी कांय तागेले पाय सोडच्या तयारी ना. हगूर तागेले दोस्त धूर वच्चे लागल्या. ताजी मागीर हगूर नात्र धूर चमकलें दी. तांगें काम ना हांवें तांणी म्हणालें दी ह्या आज्यान अशींची म्हणून कोण सांगिल्लें म्हणून इतलें मुखार वच्च्याक जागृत घेवचें नाका ताणें म्हणून. पाप वरल्या बायलो मात्र तागेल्या बायलान जाल्यार तिका मस्त प्रयत्न केल्या जाल्यार सहधर्मचारिणी ती वय जाल्यार तिका त्राण तें कितलें दोन्हीचें ताक प्राय कशी जाता आसता की तशी तिक्क जाता की प्राय जाता आसता ती गेले त्राण उणी न्हय ती जाता की ताका सोडून बरें वच्च्या लागली. आतां हांव इतली तें हळेल काणी आयकतना तुमकां दिसच्या पुरो ही गजेंद्राल काणी म्हणून न्हय. गजेंद्र मा कोण जीव मा गजेंद्र कोण कोणाक जीवनान जन्म आयला आसा की ते पुरो जन गजेंद्र आणि मागीर जीव मा गजेंद्र म्हणून जाल्यार त्या सरोवर मा कसलें
सरोवर हे जीवनाच्या संसाराचे सरोवर. या संसारा सरोवरांतू आम्ही सगळे जीव आम्ही जन्म आयले ती आणि आम्ही हांतू स्वच्छंद आनंद घेत असती. तांतमगे बायल असं चिरडू असं दोस्त असं पुरजन असा जाल्यार खंयची क्षणाक ती शिसुडी तागेल पाय धरता, पायया धरता, पाय धरता, पाय पडत नाही, पायया धरता. शिसुडी मग काळ काळान येऊन तुमकां धरच्याक प्रयत्न केल्ले. तुम्ही काळ तुमकां कुडले एकदम यमाल दूत म्हूण आलोचन करूं नका. ती यमाल दूत कुडले या ना कितें नाही. सुरेख तुमकां हिंट येता यमाला दुखून. कसली हिंट? मग तो सांगतो सुरेख तुमगेल पाययाक उपद्रव जावच्या सूर जाता, तुमगेल दिंबेक उपद्रव जावच्या सूर जाता, हगूर हगूर तुमगेल कुर्टा उपद्रव जावच्या सूर जाता. म्हळ्यार ह्या पाययाक उपद्रव जावच्या सूर जाल्ल्या म्हण कुडले आमी कुडले आलोचन करका की हगूर 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 मेगेल वार्धक्य काळ लागे येईल असं. ते दोळताय तुमकां तो तारुण्य काळ आशिल की ग्रहस्थ जीवनांत चलता आशिल की ते दोळत्यान तुमकां कसलें जालें. कुडले बायल चेडूं दोस्त नात्र पुरो जेन्ना पटा 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 तुमकां वखद दिवन कशी मुडी करून वगीच सम करता म्हणून प्रयत्न करता ती. पण तांकां केन्ना कळटा की आनी खंयचेय वखदान हें कांय जावचें ना. तेन्ना हगूर हगूर सकड जेन्ना सोण वता ती गजेंद्रा सोण गेल्या वरी. आतां गजेंद्रा सोण गेले नंतर कसं करचें ताणें मागीर ताका एकूच दोरा पर्याय उपलब्ध आसा तो म्हळ्यार देवाल आराधना करची. सूर्यदुखून तो देव भक्त करतालो. विष्णुकूच तशिलें की तो तागेलो भक्त म्हणून ताणें देवाक आपोवच्या सूर केलो. आणि देवा आपोवच्याक विष्णूर भक्ती आवाहनम न जानामी न जानामी तवार्चनम पूजाम चैव न जानामी क्षम्यताम परमेश्वर देवा मेगन रक्षण करी. ताणें देवा सांगच्या सूर केलें. विष्णू तागेलो गोत आशिल्लो किंवा मेगेलो परम भक्त म्हणून. मृत्यू दोळे दुर्दिश्या लागली पुडले देवाला भक्ती करची सुरे पशी सुरे दुखून करका. तरुण कालान जालती की आम्ही देवाले आराधना करका, संध्या वंदन करका. कितलीं जना हांव सांगताना तांणी म्हाका सांगता ती तेच दोळताय हात पाय हालत नवाय तेच दोळताय लायफ पळय एन्जॉय करका. तूं जिके आतां मंतार जालो असो दिसता. हांव सांगलें म्हाका मंतार न्हय, हांव मागीर आतां एज तेन्ना हांव सांगता तांकां 35-40 आशिल्लें. मग 35-40 वर्ष प्राय दुखून तांकां सांगता आशिल्लो. पण आत्तां तांणी 50 क्रॉस जावन 60 लागी आईन जेन्ना कोणी आसा म्हणून जाल्यार तांकां तें हगूर 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 तांकांय मनावच्या सूर जालें. संध्या वंदन करका म्हण नंतर मस्त जना दिसता. संध्या वंदन म्हाका सांग देवा एदूर बशें मंत्र म्हणचें जाल्लें. तातूंत मंत्रांत एक प्राणायामे विनियोग हा म्हण आसा. प्राणायाम करका केन्ना करका? संध्या वंदन. संध्या म्हाका सांग संधी कालार करची वंदना. सकाळी सूर्योदय जाताना मग रात्री सोर ना तो दीस चाल जाता सर त्या कालाक संधी काल म्हणटा ती. दनपारा सूर्य माथ्यार येता आनी हगूर 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 आतां तो अस्तावच्या तयार करता त्या दोन्ही पंथा. आणि रात्री जाताना सूर्य अस्तावता तेन्ना अशी 3 संधी काल आसा. 3 संधी कालान संध्या वंदन करता. त्या संध्या वंदन करता आसतना तांतूं केलो हस्तमुद्रा सांगिल्लो आसा. ही प्राणायामाची पुरमुद्रा. ही हस्तमुद्रा करचें, प्राणायाम करचें, देवा नामस्मरण करचें हें पुरा जो योग्य रितीन केलें म्हणून जाल्यार प्राणायामे विनियोग हा म्हणटाना एक नांकाची अंतुल्यान पुढींतल्यान श्वास भितर घेवचो, रब्बोचो आनी अंतू सोडचो. श्वास भितर घेताना तो रब्बयताना ते कुंभक, भितर वताना सारक, मागीर कुंभक आनी अनेक नांका फुडें सोडताना ते रेचक. हें करचें म्हळ्यार हें योगाचेंच एक प्रकार. हें आमी जो सुरेदुखून केल्लो म्हणून जाल्यार आमकां कितलींय कश्ट पळना जाल्यार आमकां मनाक कसं दिसता म्हळ्यार आमी यंग आसतना आमी आसन कसलें कांय करना जाल्यार चलता म्हणून आमगे स्वामी सगळ्यांक सांगता आसता ती. जाल्यार आमी ताजे दिकान लक्ष दिना ती.
आणि मागिरी या गजेंद्रावरी आमगेला अवस्थ जावच्या सूर जाता आणि त्यातनं ती आमगेल पाय्याक तो धरता पाय्या धरता म्हळ्यार गजेंद्राला पाय्या शिसुडीन धरली म्हळ्यार आमगेल पैकी जाली की प्रत्येक लायका 50 वर्ष जाल्या 50 वर्ष जाल्या आणि ताजे नंतर हगूर 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 पाय्या दूख सुरू जाली नाही दिंबेक दूख सुरू जाली कुर्टा दूख सुरू जाली आमकां कळका की आता हगूर हगूर आमगेल पाय जाले की शिसुडीन दवरच्या सुरू जाला व्यास महर्षींना गजेंद्र मोक्षाची कथ बरयताना त्या कथेंतू तांकां कसं अपेक्षित आशिल्लें हें आमी जो आलोचन केलें म्हणून जाल्यार ही कथ आयकल नंतर आमकां जाली की कळका की आमी सुरेद कोणूची मस्त जागृत घेवका देवा धर्माची करका तांचो आनंद घेवका आणि ह्या अनुषंगानं आजी हांव हें सांगता आसतना गजेंद्राक विष्णू प्रत्यक्ष रुपार येवन सुदर्शनाचे त्या चक्रा निमित्ती शिसुडीक ताणें खलास करून ताका वांचयलो आमकां जो अशींची विष्णून धांवन येवका म्हणून जाल्यार आमी जाली की सुरेख दुखुनूची विष्णूला आराधन करची की ताण सांगेल त्या नीती नियमान चलची की व्यास महर्षीन ह्या सान कथेन तुला मस्त सांगिनस की ताजे आचरण केलें म्हणून जाल्यार आमकां जाता की आमगे जीवन सुसह्य आनी सुकर जाता हें सांगून हांव म्हगेलें ही 2 उतरां राबयतां तुमकां सगळ्यांक नम्र निवेदन हो व्हिडिओ तुमकां लायक लागलो म्हणून जाल्यार लायक करा ती कोण जो तांणी सबस्क्रायब केलें ना की तांणी सबस्क्रायब करा ती आनी बेल बटनार पुश करा ती आज ही विजयादशमी दिसू आज हांव तुमकां ही कथ सांगचे आयलो तुमगे सगळ्या आशिर्वादान स्वाम्याल अनुग्रहान देवाल अनुग्रहान हाजे मुखार जाली की अशी म्हाका चैतन्य आनी प्रेरणा मेळटा रावता म्हणून तुमगे सगळ्यांक स्वाम्यालें म्हगेलें आनंद मालें वंदन करून हांव म्हगेली कथ राबयतां.